आज एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये उद्योगमंत्री सामंत साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी आज प्रवेश करतोय. गोष्ट खरी आहे, पण प्रवेश करण्याचं कारण मला जर विचारलं तर मला वाटतं एकंदरपणे विधानसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीनं काही मंडळींनी मला या विधानसभा निवडणुकीमध्ये काम केलं नाही किंवा विधानसभा एकंदरपणे सामंत साहेबांबरोबर असलेले माझे सामंत कुटुंबियांबरोबर असलेले माझे जे संबंध आहेत आणि म्हणून माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मला योग्य वाटला नाही. आमचे नेते, शिवसेनेचे नेते, माजी खासदार आदरणीय विनायकजी राऊत साहेब ह्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं. किंबहुना संघटना बांधण्यासाठी त्यांची असलेली धडपड ही आम्ही कधीच नाकारू शकत नाही. पण जेव्हा असं लक्षात येतं की ती निवडणूक विधानसभा झाल्यानंतर आम्ही त्या पक्षाचं काम केलं नाही, आम्ही संघटनेच्या विरोधात काम केलं, सामंत साहेबांचे आणि आमचे अतिशय जवळचे संबंध आहेत असं बिंबवण्याचं काम काही मंडळींनी केलं. आणि मग माझ्या गोष्ट लक्षात आली की खऱ्या अर्थानं जेव्हा लोक आपल्याकडे संशयानं बघतायत तेव्हा आपण त्या पदाला खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणूनच नाईलाज असतो मी थांबण्याचा निर्णय घेतला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किरण शेठ सामंत आणि माझे जे संबंध आहेत ते खूप जवळचे आहेत. आम्ही दोघेही एका व्यवसायामध्ये आहोत. आणि मग त्यांनीसुद्धा मला आग्रह केला की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुम्ही थांबणारच असाल तर तुम्ही बाकी काय विचार करू नका, तुम्ही माझ्यासोबत चला. सामंत साहेबांनी आम्हाला आग्रह केला. सामंत साहेब साधारणपणे मला वाटतं अगदी सातत्यानं आम्हाला सांगत होते की तुम्ही आमच्यासोबत या, पण आम्ही कधीच गेलो नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये खरं तर आम्ही किरण सामंत साहेबांचं जर काम केलं असतं तर मला वाटतं निश्चितपणे आपल्याला त्या निवडणुकीत एक वेगळा आनंद मिळाला असता. पण पक्षाशी कधीच गद्दारी करायची नाही ही भूमिका ठेवल्यामुळे आम्ही किरण सामंत साहेबांचं काम केलं नाही. याची खंत आहे खरं तर आम्हाला, याची खऱ्या अर्थानं खंत आहे. कारण आमचे माजी खासदार विनायकजी राऊत साहेबांनी तर आम्हाला सातत्यानं सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या जिल्ह्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या सीट ह्या निवडून आल्या पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, जोरदार प्रयत्न करा. आम्ही तशा पद्धतीने प्रयत्न केला आणि जे अपयश आलं ते अपयशाचं कापर काही मंडळी आमच्यावर फोडायचा प्रयत्न केला आणि म्हणून नाईलाज आम्ही हा निर्णयापर्यंत पोहोचलो. पण ज्यांनी अपयशाचा खापर आपल्यावर फोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदेसोबत येण्याचा निर्णय घेतला. हा तर दुर्दैवी आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर म्हणजे आम्हाला त्याच्या बाबतीत नक्कीच विचार केला. आता कसं आहे, आता ते पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे, आम्ही पण त्याच पक्षात चाललो आहे, म्हणून मी फक्त त्या विषयावर काही बोलणार नाही. पण आपण जर विचार केला तर मग ते कालपर्यंत ह्या विषयावर सगळ्यांनी मला वाटतं मी सगळं बोललो आहे. जे काही मला बोलण्यासारखं होतं ते बोललो आहे. आता त्या विषयात मी जात नाही. पण फक्त निश्चितपणे की मला विश्वास आहे की माझा जो गाव आहे तो लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि लांजापूर विधानसभा मतदारसंघाचा जो बॅकलॉग, विकासाचा बॅकलॉग आहे, हा भरून काढायचं काम फक्त किरण शेठ सामंत साहेबच करू शकतात. आणि म्हणूनच त्या विकास प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी, त्या विकास प्रक्रियेमध्ये तो विकास कुठल्याही परिस्थितीत झाला पाहिजे ह्या भावनेतून त्याला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.